नमस्कार यूट्यूब फॅमिली, नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आज रताळ्याची साबुदाणा मिक्स खीर बनवणार आहे. ही रेसिपी बनवण्यामागं एक सिक्रेट आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर आपल्या रेसिपीसाठी साहित्य लागते. हे मी अर्धा लिटर दूध घेतले आणि हे आपल्याला लागेल तसे आपण ह्याच्यातली साखर घालणार आहोत. आणि ही वेलची पूड आहे. ह्याच्यामध्ये. आणि ही आहे मी बारीक साबुदाणा मिनी साबुदाणा मिळतो की नाही, हा मी 2 चमचे रात्री भिजायला घातला होता आणि हा मी भिजवून घेतला आहे. आणि ही ड्रायफ्रूट आहेत मी घेतले, काजू, बदाम, पिस्ता घेतले आणि मी थोडं खिसणीवर खिसून घेतले. आणि एक रताळा घेतला मी उकडून. आत्ता रताळ्यांना चव नसती, त्याच्यामुळे मी काय करते, रताळं स्वच्छ धुवून घेते, त्याचे मधून 2 भाग करते आणि थोडासा गुळाचा खडा, एवढासाच गुळाचा खडा घ्यायचा आणि अर्धा कप पाणी घालून हे मी रताळं उकडून घेतलं आहे. एकदम गोडीला छान लागतं रताळं. ही एक ट्रिक आहे रताळं उकडण्याची. तर आपल्याला बस एवढंच साहित्य लागणार आहे. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, दूध तापायला ठेवणार आहोत. तर हे बघा, मी एकीकडं हे दूध तापायला ठेवले आणि एकीकडे कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये आपण ही साखर घालून घेणार आहोत. आपण खीर बनवण्यासाठी अशी डायरेक्ट साखर घालणार आहोत, त्याचं कॅरेमेल बनवून मग मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. एकदम रबडीसारखी आपली खीर होणार हे असं जर तुम्ही करून घातलं तर. तरी मंद गॅसवर ह्याचं हे पूर्ण आपण असं ह्याचं होता पाक करून घेतल्यासारखं घेणार आहोत. साखर मंद गॅसवर आपण आता हे करून घेणार. त्याच्यामध्ये तूप वगैरे काहीही घालायची गरज नाही. फक्त आपण हे साखरेचं मेल्ट करून घेणार आहोत साखर. आणि ह्याच्यामध्ये गरम दूधच घालायचं आहे, थंड दूध घालायचं नाही. आता मी दूध पण साईडला तापायला ठेवले. तर आता हे पूर्ण मी करून घेते सुरुवातीला. तर हे बघा, साखर आपली पूर्णपणे वितळलेली आहे. ह्याच्यामध्ये मी आता गरम दूध घालते. आपला साखरेचा गॅस बंद करायचा साखर मेल्ट झाल्यानंतर, आणि मगच ह्याच्यामध्ये दूध घालायचं, कारण हे उतू येतं दूध एकदम घातल्यानंतर, गरम दूध. त्याच्यामुळं थोडंसं झालं तसं दूध वरती येतं एकदम, म्हणून गॅस बंद करायचा. हे बघा, हे असं एकदम उतू येतं, म्हणून थोडं करत दूध घालायचं आणि नंतरच गॅस चालू करायचा. मी सगळं दूध हे ओतून घेते गरम केलेलं. आणि आता गॅस चालू करून हलवून घेते. हे 2-3 मिनिट आपल्याला मस्तपैकी आपण हलवून घेणार आहोत. एकदमही परत सगळे साहित्य घालायचं नाही. पूर्ण असं साखर आपली बघा किती घट्टसर दूध वाटायला लागले की नाही. अशी नुसती साखर घालण्यापेक्षा असं करून घातलं ना, खिरीला कलरही खूप छान येतो. तुमच्याकडे केशर असेल ना, तुम्ही केशरसुद्धा घालू शकता. माझ्याकडे सध्या नाही आहे म्हणून मी घालत नाही. छान होतात खीर. आता ही आपण 5-10 मिनिट अशी उकळायला ठेवायची. करते मी, उकडलेलं रताळं आहे ना, ह्या खिसणीने मी खिसून घेते. आता मी काय करते, हे रताळं खिसून घेतलेलं आहे की नाही, उकडून घेतलेलं, ती मी ह्याच्यामध्ये आता घालून घेते आणि मिक्स करून घेते. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळीकडे. हातानेही चुरून घातलं तरीही चालेल, पण मी असं दाखवते. कुणाला आवडत नाही ना हाताने चुरले, म्हणून मी हे खिसणीने खिसून ह्याच्यामध्ये घालते. बघा, सगळं आपण एकजीव करेपर्यंत हे आता हलवून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये मी आता सुकामेवा घालून घेते. सुकामेवा आपण बारीक करून घेतलेला होता ना, तो आपण ह्याच्यामध्ये आता घालून घेणार आहोत. आणि हे चांगलं उकळून घ्यायचं. आणि नंतर ह्याच्यामध्ये घालायचं थोडीशी अर्धा चमचा वेलची पूड घालायची ह्याच्यामध्ये. वेलची पूडमुळं खूप छान लागते ही खीर. बघा, एकदम रबडीसारखी छान होते. जरा 10 मिनिट असं उकळायला ठेवलं की नाही, छान होते मग खीर. तर ही बघा, आपली ही खीर आता तयार झाली आहे. बघा किती सुरेख झाली, एकदम अशी घट्ट छान झाली की नाही. ही झाली रताळाची खीर तयार. तर ही बघा, अशा प्रकारे मी आता वाटीत सर्व केली आहे. तर ह्याच खीरीपासून आपण दुसरा एक प्रकार करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये काय करायचे, फक्त हा साबुदाणा जो भिजवलेला होता ना, तो मी ह्याच्यामध्ये घालून घेतला. तर हे बघा, हे उकळत्या दुधामध्ये हा मी 2 चमचे साबुदाणा घालून घेते. अशी ही खीर छान लागते आणि साबुदाणा घालून सुद्धा खूप मस्त लागते. हा बारीक साबुदाणा आहे ना, तो शिजायलाही जास्त वेळ घेत नाही, लगेच होतो आणि भिजायलाही वेळ लागत नाही त्याला. अजून घट्ट छान होणार ही. आपण ही अजून 10 मिनिट तरी साबुदाणा शिजू देणार आहोत. शाबूची खीर कोणाला आवडते त्यांनी अशी करून पहा. रताळाची आवडत असेल तर तुम्ही रताळाची करू शकता. दोन्ही प्रकारची खीर ह्यामध्ये आपण बनवू शकतो. बघा, ही किती छान वाटायला लागली की नाही. अजून दाटसर होणार ह्याच्यामध्ये शाबू जर घातला तर तुम्ही.
एका खिरीपासून आपण 2 प्रकार बनवले आहेत. हे हे निदान 10 मिनिट तरी आपण हे शिजू द्यावं लागतं, हे साबुदाणा पूर्ण मऊ होईपर्यंत. तर ही बघा, ही सुद्धा मी 10 मिनिट शिजवून घेतली. ही पण एकदम छान झाली आपली खीर. तर ही बघा, दोन्हीही आपली खीर बनवून, ही रताळाची आणि रताळा आणि साबुदाणा ह्याची ही दोन्ही प्रकारची मी खीर बनवली आहे. तर मी व्हिडिओच्या तुम्हाला सुरुवातीला म्हटलेत ना, एक सिक्रेट मी तुम्हाला सांगते. तर हे सिक्रेट असं आहे की माझे कालच 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले, म्हणजे चॅनल चालू केल्यापासून. तर तुमच्या सगळ्यांच्या साथ, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली म्हणून मी इथंपर्यंत पोचू शकले. तर मी सगळ्यांचे आभार मानते आणि मला यापुढेही तुम्ही अशीच साथ द्याल ही मी अपेक्षा तुमच्याकडूनही ठेवते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.